त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। केंद्र सरकारकडून सरकारी योजनेतून दिल्या जाणाऱ्या औषधांवर भाजपचा प्रचार केला जातोय, त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना केंद्रातून विक्री होणाऱ्या औषधांवर भगव्या रंगामध्ये भाजप असं छापण्यात आलं आहे। पीएमबीआय या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हा औषध पुरवठा केला जातो, पण त्यावरून भाजपचा प्रचार होत असल्यानं विरोधकांनी निशाणा साधलेला आहे। सरकारच्या तिजोरीतील पैसा हा जनतेने दिलेल्या करातून मिळतो आणि त्याच पैशातून जाहिरातबाजी करणं योग्य नाही, अशी टीका अतुल लोंढेंनी केलेली आहे। तर भारतीय जन औषधी परियोजना असं या योजनेचं नाव आहे, पण परियोजना हे नाव त्याच्यामध्ये आधी नव्हतं, पण त्याच्यानंतर त्यामध्ये ते ऍड केलं गेलं आणि भाजप असं त्याचा शॉर्ट फॉर्म भगव्या रंगामध्ये लिहून एक प्रकारे औषधांमधून सुद्धा भाजपचा प्रचार केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? एकीकडे जेनेरिक औषधं ही स्वस्त दरामध्ये लोकांना दिली जातात, सरकारी योजनेतून ही औषधं दिली जातात, पण त्याच्यावर एखाद्या पक्षाचा किंवा सत्ताधारी पक्षाचा प्रचार केला जात असल्याचा आरोप होतोय। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? अगदीच पहा, ज्या पद्धतीने जेनेरिक मेडिकल स्टोअरवर जे नावाचा उल्लेख आपण चित्रांमध्ये पाहतोय, त्यावरती स्पष्टपणे भाजप असं लिहिण्यात आलेलं आहे का प्रधानमंत्री स्पष्टपणे भाजपचा उल्लेख केला जातोय। विरोधी पक्षाकडून देखील यावर टीका केली जाते। भारतीय जन औषधी परियोजना असा त्यावरती उल्लेख आहे, मात्र सुरुवातीचे जे ठळक अक्षर आहेत ते भाजप अशा पद्धतीने स्पष्टपणे भगव्या रंगामध्ये दिसून येत आहे। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष जो आहे तो आपल्या बॅनरवरती भाजप नावाचा उल्लेख करतो, त्याच पद्धतीने अगदी या मेडिकल स्टोअरवरती जे आहे ते त्या पद्धतीने भाजपच्या नावाचा उल्लेख स्पष्टपणे उल्लेख जो आहे तो दिसून येतो। त्याचबरोबर मेडिकल स्टोअरमध्ये विक्री केल्यानंतर ज्या काही औषधी आहेत त्या औषधीवर देखील याच पद्धतीने नावाचा उल्लेख केला जातो। त्यामुळे जनतेने दिलेल्या कराच्या पैशातून अशा पद्धतीने सरकारी जाहिरातबाजी होते का, असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जातोय। एकूणच जर पाहिलं तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जे आहेत ते अतुल लोंढे यांनी यावर सडाडून टीका केली आहे। त्यांनी देखील यावरती आक्षेप घेतलाय, केंद्र सरकारने अशा पद्धतीने सरकारी यंत्रणांचा वापर करून जाहिरातबाजी करणं योग्य नाही। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर यामुळे कुठेतरी आता एक नवा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि त्यामध्ये सरकारकडून जे योजना दिल्या जातात लोकांसाठी, लोकांना त्याचा फायदा व्हावा, गरीब लोकांना, यासाठी त्याच्यातून सुद्धा सत्ताधारी पक्षाचा प्रचार केला जात असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।